दुपारची वेळ होती. गाव केव्हाच मागे पडून शेते आणि जंगली झाडेही मागे पडली होती आणि आता अंग भाजून काढणाऱ्या उन्हाची जाणीव तुषारला होऊ लागली होती. त्याने मागे वळून पाहिले तर झाडांची सरळ रेषेत उभी असलेली एक भिंतच त्याला दिसली. ही झाडे त्या समोर दिसणाऱ्या जुन्या गावापर्यंत असायला हवी होती असे तुषारला मनोमन वाटून गेले. तसे असते तर उन्हाचा फटका बसला नसता. पण असो, जमिनीवर एक हलकीशी पायवाट दिसत होती. बाकी चारही बाजूंना वाळलेले गवत आणि थोडीफार लहान बाभळीची झाडे आणि समोर पडकी घरे दिसत होती. जुने गाव. इथून लोक आवरून नव्या गावात गेले आणि ही जागा तशीच मागे राहिली. एकेकाळी इथे माणसे राहत असली पाहिजे. अगदी कोणतेही गाव असते तसेच हेही गाव असणार आणि आता सध्या जिथे ते गाव आहे ती जागा भकास असणार. पण काळाला कुणाची दया येत नाही किंवा दया येते असेही म्हटले तरी चालेल. त्या भकास जागेच्या दृष्टिकोनाने बघायला गेले तर त्या जागेचे कल्याण झाले. मात्र या जुन्या गावाला मनुष्यांपासून दूर जावे लागले. तुषार हसला. त्याला स्वतःच्या विचारांवर हसू आले. त्याने निर्जीव जागांना सजीवांप्रमाणे भावना असल्याची कल्पना केली होती. त्या निर्जीव जागांना कसले आले दुःख. त्याने त्या गावात प्रवेश केला आणि एका भिंतीच्या आडोशाला बसला. खिशातून रुमाल काढून घाम पुसला. नंतर रुमालानेच स्वतःला हवा घालू लागला. त्याचे लक्ष घरांच्या आड लपून बसलेल्या विहिरीकडे गेले आणि तो उठला. बरीच घरे पडलेली दिसत होती, पण काही अजूनही तुलनेने बरी दिसत होती. काही घरांचे दरवाजे बंद होते, पण धक्का दिल्यावर लगेचच पडतील इतके कमजोर दिसत होते. तर काही दरवाजांची घरेच गायब होती. काही ठिकाणी तर दगडांचा ढीग दिसत होता आणि त्या ढिगावर झाडे वाढली होती. तो विहिरीच्या जवळ आला. सगळ्या भकास गावाच्या तुलनेने विहीर अगदी वेगळी वाटत होती. विहिरीच्या काठावर उभा राहून तुषार तिच्याकडे पाहत राहिला. दगडाच्या साह्याने केलेले बांधकाम अजूनही ठिकठिकाणी मजबूत दिसत होतं, पण काळाच्या ओघात काही भाग भेगाळले होते. त्या भेगांमधून झाडांची मुळं आणि वेली बाहेर येऊन विहिरीच्या शरीरावर पसरल्या होत्या, जणू काळाने जखम केलेली. आणि निसर्गाने झाड वेलींच्या रूपाने त्या जखमेची मलमपट्टी केली होती. त्या झाडावर थोडीफार पक्ष्यांची घरटी होती. छोटे छोटे पक्षी त्या घरट्यांतून डोकावत होते. काही क्षणभर उडत होते आणि पुन्हा फडफड करत पूर्वीच्या जागी विसावत होते. हे सगळं त्या भग्न गावातलं एकमेव जिवंत दृश्य भासत होतं. विहिरीत पाणी होतं, स्थिर, खोल आणि शेवाळलेलं. त्याचा रंग गडद हिरवट, पण काहीसा पारदर्शक. मध्येच कुठेतरी टप असा आवाज येत होता. काही वेळ तसाच पाहत राहून तुषार पायऱ्यांकडे वळला. पायऱ्या अगदी काटकोनात वळत वळत खोल खोल खाली जात होत्या, कुठे घट्ट, कुठे थोड्या ढासाळलेल्या. तो हळूहळू एक एक पाऊल टाकीत खाली उतरू लागला. प्रत्येक पायरीसह सूर्यप्रकाश मागे राहू लागला. वरचं अंगावर भाजणारं ऊन कमी होऊन एक हलका गारवा जाणवू लागला. अगदी तिथे असलेल्या पक्ष्यांची घरटे, त्यांचा चिवचिवाट हळूहळू मागे पडला. त्या पायऱ्या खाली नेत होत्या, पण केवळ पाण्याजवळ नव्हे, जणू काळाच्या खोल थराकडे. विहिरीच्या भिंतीवर ओलसरपणा जाणवत होता. त्यावरून हळुवार गळणाऱ्या थेंबांचा आवाज आणि त्या आवाजांमध्ये मिसळलेली एक शांत, समाधानी निशब्दता. ते विहिरीतले शांत पाणी पाहून त्याचे मनही त्या पाण्यासारखेच शांत झाले होते. त्या पाण्याने जणू त्याला संमोहित केले होते. त्या थंडगार पाण्याने अंग धुतल्यावर शरीरात मुरलेली उष्णता नाहीशी होणार होती. एरवी शुद्ध स्वच्छ पाणी पिण्याचा अट्टहास करणारा तो आज हे पाणी पिण्यासही तयार होता. हळूहळू सूर्यप्रकाश पूर्णपणे मागे पडला आणि तो शेवटच्या पायरीवर आला. शांत पाणी, शेवाळचा एक विशिष्ट सुखावणारा वास. तो पायरीवर बसला. हळूच त्याने आपला हात त्या पाण्यात बुडवला.
मग दोन्ही हात पाण्यात बुडवले आणि नंतर दोन्ही पायही थंडगार वाटले त्याला. जणू हातापायातून हे विहिरीतले थंडगार पाणी उष्णता शोषून घेत होते. मग हातांच्या मदतीने त्याने ते थंडगार पाणी स्वतःच्या चेहऱ्यावर मारले आणि काही वेळ तसाच बसून राहिला. डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून अंगावर काटाच आला, कारण विहिरीच्या मध्यभागी काहीतरी हालचाल जाणवली आणि घाबरून त्याने पाय पाण्यातून बाहेर काढले आणि घाईघाईत त्या पाण्यापासून 4 पायऱ्या चढून जरा दूर झाला. मोठे डोळे करून पाण्याकडे पाहू लागला. अगदी हळूहळू काहीतरी त्या पाण्याच्या मध्यभागातून वर येत होते, पण ते काय याचा अंदाज येत नव्हता. मग त्याला दिसले तो एक हात होता, हिरवा हात, अगदी शेवाळाच्या रंगात होता. मनात विचारांची गर्दी झाली. याच प्रकारामुळे गावाने आपली जागा बदलली का? यामुळेच इकडे कोणी फिरकत नसेल का? या प्रकाराने अनेकांचे जीव घेतले असतील की काय? तो गरकन मागे वळला आणि वर धावू लागला. मगाशी जाणवणारा गारवा आता जीवघेणा वाटू लागला, कारण त्या गारव्याची तीव्रता प्रचंड वाढली होती. काहीही करून त्याला वर जायचे होते आणि मग या विहिरीपासून, या गावापासून दूर दूर जायचे होते. कधी परत इकडून फिरूनही बघायची इच्छा नव्हती त्याची. तो हवासा वाटणारा शेवाळाचा वास आता नकोसा झाला होता. मागून धप धप आवाज करत त्याचा कोणीतरी पाठलाग करत होतं. अर्थात हा तो विहिरीतला जीव सैतान असला पाहिजे, पण काहीही झाले तरी तो मागे वळून बघणार नव्हता. आणि त्याला एक जाणीव झाली. जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना अनुभव येतो तसा त्याला अनुभव येत होता. तो धावत होता, मात्र विहिरीचा काठ जवळ का येत नव्हता. तो एकाच जागेवर धावत होता की काय, पण मागचा आवाज जवळ येत होता. त्याच्या पायांना एक ओलसर पकड जाणवली. विळखा घट्ट झाला आणि त्याने दिलेल्या झटक्याबरोबर तो जमिनीवर पडला. जीवाच्या आकांताने ओरडू लागला. आता तो विहिरीच्या पाण्याच्या दिशेने खेचला जाऊ लागला. त्या दगडांमुळे मगाशी धावून गेलेली एक एक पायरी पुन्हा दिसू लागली. त्या दगडांमुळे ठिकठिकाणी खरचटले जाऊ लागले आणि धपाक थंडगार पाणी जाणवले, बर्फासारखे थंडगार. ते 2 हात त्याला पाण्यात ओढत होते. नाकातोंडात पाणी जाऊ लागले. जोरजोरात लाथा झाडून पायांची सुटका करून घेण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरत होता. खसकन पायात दात शिरले. हळूहळू जाणीवा फिकट होऊ लागल्या आणि तो उठून बसला. आसपास बघितले. तो त्याच्या खोलीतच होता, पलंगावर झोपलेला. वरचा पंखा घन घन असा त्याचा नेहमीचा आवाज करत फिरत होता आणि असे अजूनही तो घामाने डबडबला होता. तो उठला आणि खिडकीजवळ आला. सताड उघड्या खिडकीतून आत आलेल्या हवेने शरीराला स्पर्श केला आणि त्याला जरा बरे वाटले आणि चेहऱ्यावर स्मित हास्य आले. आजवर भीती वाटावी म्हणून त्याने काय काय केले नव्हते. भीती म्हणजे एका अनामिक शक्तीपासून वाटणारी भीती. भूत, सैतान म्हणतात त्यांची भीती. या गोष्टी वास्तवात आहेत की नाही या वादात त्याला पडायचे नव्हते, पण चित्रपटात दाखवतात तसे खरोखर समोर भूत आल्यावर काय अवस्था होईल हे जाणून घेण्याची त्याला तीव्र इच्छा होती. अगदी भयंकर चित्रपट पाहून त्याला सुरुवातीला खरोखर भीती वाटली होती, मात्र नंतर हळूहळू ती भीती कमी झाली आणि कोणत्याही कितीही भयानक चित्रपटाची भीती वाटेनाशी झाली. मग तो भूतांचे गेम्स खेळू लागला. त्यांनी मात्र त्याला बऱ्यापैकी वास्तवात असलेल्या भूतांमुळे येऊ शकणाऱ्या अनुभवांची जाणीव घडवून आणली असली तरी चित्रपटांप्रमाणेच हळूहळू गेम्सचीही भीती वाटेनाशी झाली. तुला खऱ्या भीतीचा अनुभव घ्यायचा आहे? त्याला त्याच्या कॉलेजमधल्या मित्राने रमनने विचारले होते. अर्थात. का? तुला एखाद्या झपाटलेल्या जागेबद्दल ठाऊक आहे की काय? हसत हसत तुषार म्हणाला. छे, तसले काही ठाऊक नाही मला. आपल्या परिसरात अशी कुठली जागा मला तरी ठाऊक नाही, पण एक आहे.
ते घेतल्यावर तुला स्वप्न पडतील. तू आजवर जे काही भयंकर बघितलेस त्या सर्वांचे एकत्रीकरण होऊन एक अनाकलनीय दृश्य दिसेल तुला. रमन म्हणाला. चल रे, काहीही. रमन चिडला. मी चेष्टा करत नाहीये. हे स्वतः माझ्या भावाने तयार केलंय. पैसे देणार असशील तर सांग. म्हणजे तुला तीव्र इच्छा असेल की अगदी खरोखर जवळून भूत बघायची इच्छा पूर्ण करायची आहे किंवा हवेत उडायची आहे, काहीही इच्छा असेल ना, तर ते बरोबर काम करते. तेव्हा काही वेळ तुषार विचारात पडला होता आणि नंतर त्याने त्याला होकार दिला. त्याच्या भावाची विजयची भेट घेतली. त्याने त्याला सूचना दिल्या. एकतर हे बेकायदेशीर आहे, त्यामुळे याविषयी रमन वगळता कुणाकडे उल्लेख करायचा नाही. आणि काय काय अनुभव आले हे दुसऱ्या दिवशी येऊन मला कथन करायचे. त्यानुसार शनिवारी रात्री जेवण करून आल्यानंतर एका कॅप्सूलच्या स्वरूपात असलेले त्याने ते घेतले आणि झोपी गेला. आणि पडके गाव, विहीर हे सगळे त्याला दिसले. अगदी नियर डेथ एक्सपिरियन्स मिळाला. जरा वेळ खिडकीत उभा राहिल्यावर तो पलंगाजवळ ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतून पाणी प्यायला. पाण्याची चव वेगळीच भासली. त्याने लाईट्स लावले. तो उडालाच, कारण बाटलीतले पाणी हिरव्या रंगाचे होते. शेवाळाचा रंग असतो अगदी तसाच. तुषार रमनच्या घरी होता. त्याच्या घरातल्या हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता. शहरात अगदी शांत ठिकाणी असलेले त्यांचे घर. रमन आणि त्याचा भाऊ विजय दोघे या घरात राहत असत. आईवडिलांच्या निधनानंतर त्यानेच रमनचा सांभाळ केला होता. पण असे करताना तो शिक्षणही घेत होता आणि आज यशस्वी झाला होता आणि एका औषधांच्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला होता. हातात बाटली पकडून तुषार तिच्याकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव होते. खरंच सांगतोय भावा, माझ्या बाटलीतले पाणी बदलले होते, हिरव्या रंगाचे झाले होते. औंढा गिळत तुषार म्हणाला. त्या कॅप्सूलचा इफेक्ट आहे हा. चांगलीच वाईट अवस्था झाली होती वाटतं तुझी. दात काढत हसत रमन म्हणाला. मग रे, विहिरीतून निघालेले भूत, बापरे, अगदी खरोखर अनुभवले मी सारे. तुषार म्हणाला. जाऊ दे यार, पण भूत किंवा एक अनामिक शक्तीचे भय अनुभवायची तुझी इच्छा तर पूर्ण झाली ना? नाही, कारण मी आजही तुझ्या भावाकडून गोळी घेणार आहे. व्हॉट? रमन उडालाच. बघ, मी हॉरर मूव्ही पाहिले, त्यांचे भय वाटेनासे झाले. मग भयंकर गेम्स खेळलो, ती भीती नाहीशी झाली. आता मला स्वतःला त्या अवस्थेपर्यंत न्यायचे की मला स्वतःला समजेल की स्वप्न बघतोय. लुसिड ड्रीम म्हणतात ना, तसे. मग स्वप्नात जे भूत असेल त्याला लाथेने तुडून किंवा हातात तलवार आणून त्याला कापून काढल्याशिवाय समाधान मिळणार नाही मला. वेड्या, पुढच्या वर्षी डिग्री मिळणार आहे आपल्याला आणि तू काय 5वी 6वीच्या मुलांसारख्या गोष्टी करतोयस? आर यू इडिएट? यस, मला काहीही म्हण, पण मला आता स्वप्नातल्या भूतांचे भयही नाहीसे करायचे आहे. काय गप्पा चालल्यात मित्रांच्या? वरून पायऱ्या उतरून खाली येणारा विजय म्हणाला आणि तोही सोफ्यावर येऊन बसला. तर दादा, ते तू तयार केलेले कॅप्सूल एकदम झकास आहे. मला स्वप्न दिसले. एका जुनाट गावात मी जातो. मग मला तिथे एक विहीर दिसते. तिला पायऱ्या असतात. मग मी उतरून विहिरीत जातो. विहिरीतून शेवाळलेला माणूस बाहेर येतो. मी पळायचा प्रयत्न करतो, पण तो मला पाण्यात नेतोच आणि मला जाग येते. वाव, विजय स्मित हास्य करत स्वतःच्या दाढीवरून हात फिरवत म्हणाला. मला जाग आली. खिडकीत थोडा वेळ उभा राहिलो, तेव्हा जरा बरे वाटले. नंतर पाणी प्यायलो तर त्याची चव वेगळी वाटली. लाईट्स लावले तर पाण्याचा रंग बदललेला होता, हिरवा झाला होता. काय, इतकेच काय? सकाळीही पाणी हिरवे होते, पण इथे येऊन या रमनला दाखवले तोवर ते पूर्ववत झाले होते. बघ, मी माझ्या काही विश्वासू माणसांनाही दिले. न्यूरोल्युसिरेस्ट असे त्याचे नामकरण केले आहे मी. प्रत्येकाने त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या स्वप्नांच्या माध्यमातून. पण तू असा पहिलाच आहेस ज्याला वास्तव जीवनातही स्वप्नातल्या घटकांचा अनुभव झाला. स्ट्रेंज. जाऊ दे रे, मला आजही ती गोळी हवीये. देतोस का? नको.
मला रिस्क घ्यायची नाहीये. एका वेळी जो अनुभव घेतलास तो पुरे. पुन्हा पुन्हा गोळी घेऊ नकोस. उगीच डोक्यावर परिणाम व्हायचा. विजयने नकार दिला. तुषार खट्टू झाला, पण त्याने ते तसे दोघांना भासू दिले नाही. जरा तिथे टाइमपास केल्यावर तो रूमकडे निघाला. घरापासून दूर कॉलेजला शिकण्यासाठी जेव्हा प्रथमच तो शहरात आला, तेव्हा अगदी थोड्याच कालावधीत रमण त्याचा जिगरी मित्र बनला होता. त्याचा भाऊ विजयही मन मोकळा होता. त्याच्या घरी गेल्यावर त्याला नेहमी स्वतःच्या घरी आल्याचीच अनुभूती होत असे. जरी रस्त्याला लागून असलेल्या झाडांच्या सावलीतून चालत असला तरी प्रचंड उष्णता जाणवत होती. अजून साधारण 5 मिनिटे चालल्यावर तो त्याच्या सोसायटीजवळ पोहोचणार होता. टन 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 आईस्क्रीम. एक फेरीवाला घंटी वाजवत ओरडत त्याची गाडी ढकलत चालत होता आणि समोरून त्याच्याकडे येत होता. अंगावर पांढऱ्या रंगाचे कपडे, डोक्यावर साधी टोपीही नव्हती आणि लाल रंगाची गाडी. कुणालाही सहज आकर्षित करेल अशी. तो धावतच त्याच्या जवळ गेला. दादा, एक आईस्क्रीम द्या. चालेल ना दादा, कोणती देऊ? मग त्याने त्याच्याकडे उपलब्ध असलेले सगळे फ्लेवर बघितले व मँगो आईस्क्रीम निवडली. त्या फेरीवाल्याने त्याच्या हातात आईस्क्रीम दिली. हिरव्या रंगाची. आईस्क्रीमचा कोनही हिरवा आणि त्यावर ठेवलेला गोळाही हिरवाच, शेवाळासारखा. त्याने बघितले. तो माणूस तोही हिरवा होता. डोळे दिसत नव्हते. चेहऱ्यावर पूर्णपणे हिरवे वाढलेले शेवाळ आणि जबडा हलवत तो हसत होता. मला विहिरीतून मुक्ती मिळाली तुझ्यामुळे. आता विहीर रिकामी आहे. तिथे कुणाला तरी ठेवावे लागणार ना. पुढचे ऐकायला तो थांबलाच नाही. आईस्क्रीम फेकून ओरडत तो धावू लागला. पाहता पाहता तो शांत परिसर मागे पडला. दरम्यान त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. पायऱ्या चढून खोलीजवळ आला. दरवाजा उघडून खोलीत आल्यावर पटकन दरवाजा लावून घेत तो पलंगावर पडला. शरीर घामाने डबडबले होते. छाती खालीवर होत होती. रमणला सगळे सांगितले तर तो हसेल. घरी कुणाला सांगायचा प्रश्नच नाही. ती गोळी घेतल्याने भास होतोय की खरोखर स्वप्नातल्या भयंकर जगातून एक सैतान या जगात आलाय. त्याला काहीही समजत नव्हते. त्याचे आयुष्याचे ध्येय स्पर्धा परीक्षा पास होण्याचे असल्याने त्याने अभ्यासासाठी एकांतात राहण्याचा निर्णय घेतला होता. हळूहळू त्याच्या या फालतू नादांमुळे अभ्यास बाजूलाच राहिला आणि अधिकाधिक वेळ विनाकारण खर्च होऊ लागला होता. यापेक्षा मित्रांसोबत राहिलो असतो ते चांगले झाले असते असे त्याला वाटू लागले. मग त्याच्या मनात एक विचित्र कल्पना आली आणि पलंगावरून उठून तो टॉयलेटमध्ये गेला. घशात बोटे घालून बळजबरीने उलटी केली. मगाशी मेसवर खाल्लेले सगळे बाहेर पडले. नंतरही सगळे पोटातून निघून गेल्यावर उलटी व्हावी यासाठी तो प्रयत्न करत राहिला. पोटात असलेला औषधाचा अंश पूर्णपणे निघून जावा यासाठीचा त्याचा हा प्रयत्न होता. मग मगाशी केलेल्या मूर्खपणाच्या कृतीची त्याला लाज वाटली. गोळी घेतल्यापासूनच या मूर्खपणाला सुरुवात झाली होती. तो बाहेर आला आणि थंड पाण्याने आंघोळ करू लागला आणि आंघोळ करताना त्याला जाणवले पाणी स्वच्छ नव्हते. शेवाळलेले, हिरवट, चिकट असे ते पाणी होते. शॉवरमधून शेवाळाचे हिरवट धागे खाली येत होते. विशेष म्हणजे ते सापासारखे वळवळत होते. ओरडत तो दरवाजा उघडून बाथरूमच्या बाहेर आला. बाहेर असलेले टॉवेलने अंग पुसले आणि हे सारे करत असताना त्याची नजर बाथरूमकडेच होती. शॉवर सुरूच होता. हळूहळू तो बाथरूमजवळ गेला. हिरवट पाणी सर्वत्र पसरले होते. शेवाळाचे हिरवे धागे एकत्र होऊन त्यांचा एक मानवी आकार तयार होत होता. त्वरित कृती करून त्याने दरवाजा बंद केला. बाहेर असलेले कपडे घातले आणि खोलीच्या बाहेर आला. शेजारी राहणारे वाघ काका नेहमी त्याचे सहकार्य करत असत. तो त्यांच्या फ्लॅटजवळ आला आणि दरवाजा ठोठावला. बराच वेळ काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र थोड्या वेळाने दरवाजा उघडला. काय झाले रे बेटा? त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमळ स्मित हास्य होते. अंगावर बनियान आणि नाईट पॅन्ट
असा त्यांचा अवतार होता आणि नुकतेच झोपेतून उठलेले असल्याने चेहऱ्यावर आळस दिसत होता. काका, शॉवरमधून शेवाळ पडते आणि शेवाळ माणसाचा आकार धारण करते. काकांना आधी तो काय बोलतोय हेच समजले नाही. काय म्हणालास? परत बोल. शॉवर हो, शॉवरमधून शेवाळ पडते आणि शेवाळ माणसाचा आकार धारण करते. बेटा, झोप झाली नाही का तुझी? अर्धवट झोपेत काही बघितले असशील. हसत हसत ते म्हणाले. प्लीज काका, एकदा चेक करा ना प्लीज, गयावया करत तो म्हणाला. शेवटी त्याने होकारार्थी मान हलवली आणि दोघे त्याच्या खोलीकडे निघाले. तुषार त्यांच्या मागे मागे चालत होता. दरवाजा उघडून काका आत गेले, पण तो मात्र बाहेरच उभा होता. पण पुढे जे घडले ते अनपेक्षित होते, कारण 5 मिनिटे गेली तरी काका काही बाहेर आले नाहीत. तो हळूहळू पावले टाकीत घरात शिरला. काका, तो ओरडला. बाथरूममधून क्लक क्लक करम करम आवाज येत होता. त्याने हात छातीवर ठेवला आणि हळूच बाथरूममध्ये डोकावून बघितले. काकांचे पांढऱ्या रंगाचे बनियान हिरवे झाले होते. शॉवरमधून पडणारे हिरवे पाणी आणि त्यातून निघणारे धागे ओढून ओढून ते आपल्या तोंडात कोंबत होते. काका, तो ओरडला. त्यांनी त्याच्याकडे बघितले आणि तुषारने डोक्याला हात लावला. अंग थरथर कापू लागले. रक्त गोठल्यासारखे वाटू लागले. त्या काकांच्या डोळ्यातून बुबळे नाहीशी झाली होती आणि तिथून हिरव्यागार शेवाळाचा झुपका बाहेर पडलेला होता. चेहऱ्यातून ठिकठिकाणी शेवाळ बाहेर पडत होते. इतके चविष्ट आहे रे हे, ये ना. ते हसले आणि हाताच्या मुठांमध्ये भरलेले शेवाळ घेऊन तुषारकडे धावले. पडत धडपडत तुषार दाराकडे निघाला, पण मागून जोरदार लाथ बसल्याने कळवळून तो जमिनीवर पडला आणि पाठीवर वजन जाणवले. काका त्याच्या पाठीवर बसले होते आणि दोन्ही हातांनी ते शेवाळ त्याच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न करत होते. नाही नाही, ओरडत तुषार उठला. आजूबाजूला बघितले. तो त्याच्याच खोलीत होता. शेजारी असलेल्या घड्याळात वेळ बघितला तर 8 वाजलेले रात्रीचे. म्हणजे तो आईस्क्रीमवाला मागे धावल्यानंतर तो पलंगावर पडला आणि त्याला झोप लागली होती आणि बाकी सगळे स्वप्न होते. खोलीत अंधार होता आणि शांतता. पलंगावर पडल्यास त्याला जाणवले पलंगाच्या खाली काहीतरी वळवळत होते, सापासारखे. पण सापाचा आकार लहान असतो. हा अजगरासारखा प्रकार असला पाहिजे. तो हळूच उठला आणि जरा डोकावून पाहिले. तसा एक हिरवट हात पलंगाच्या खाली ओढला गेला. तुषारला भयंकर घुसमट जाणवू लागली. एकतर तो अजूनही स्वप्नात होता किंवा खरोखर स्वप्नातून काहीतरी वास्तवात आले होते. त्याने स्वतःला चिमटा काढला, पण त्याला जाग आली नाही. म्हणजे वास्तविकतेत घडत होते का? तू जो कोणी असशील, तुला मी घाबरत नाही. तुषार. पलंगाखाली खरखर आवाज येऊ लागला. तुषार थक्क झाला. आधी 2 हात बाहेर आले आणि मग डोके. त्याने गरकन मान वळवली. चेहरा नव्हताच तो, फक्त हिरव्या गोळ्यावर कुणीतरी घाईघाईत नाक तोंड रेखाटावे अशा विचित्र रेषा काढलेल्या दिसत होत्या. ओरडत तुषारने शेजारी पडलेली उशी त्या शेवाळलेल्या माणसाच्या तोंडावर हाणून फेकली आणि उडी मारून दाराकडे धावला. घशातून आवाज काढत स्वतःचे दोन्ही हात तुषारकडे करत तो पावले टाकीत पळत येत होता. घाईघाईत कडी उघडून मग दरवाजा बंद करून तो पायऱ्या उतरू लागला. रमणला सांगायचा प्रश्नच नव्हता. एकतर यामुळे तो डरपोक असल्याचे सिद्ध झाले असते, नाहीतर त्याच्या भावाला उगीच टेन्शन आले असते. तो बाहेर आला आणि बागेला लागून असलेल्या बाकावर बसला. डोळे मिटले आणि डोळ्यावर हात ठेवून तसाच बसून राहिला. खांद्यावर थंडगार स्पर्श जाणवला तसा तो ओरडलाच आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवलेले वाघ काका दचकून मागे सरकले. अरे मी आहे. काय झाले? काही नाही. अरे घाबरलेला का आहेस? काय झाले तरी काय? आजवर तुझी अशी अवस्था यापूर्वी मी कधीही बघितली नाही. तो काहीही म्हणाला नाही. काही सांगितले असते तर तोच मूर्खात निघाला असता.
परीक्षा जवळ आलीये काका आणि अभ्यास झालेला नाही म्हणून. ते हसले. मग अभ्यास कर आणि झाला नापास तरी त्यात काय इतके, जास्त टेन्शन घेऊ नकोस, असे म्हणत ते निघून गेले. तो उठला. भूक तर प्रचंड जाणवत होती, पण मेसवर गेल्यावर आपल्याला कोणीतरी खायला शेवाळच आणून देणार याची त्याला खात्री होती. मग काय करायचे, हॉटेलवर जातो. रोज रोज काय ते मेसचे थर्ड क्लास जेवण, पण हॉटेलवर गेलो तरी शेवाळ मिळणार नाही याची काय शाश्वती. आणि त्याला एक आयडिया सुचली. कल्पेश, त्याच्याच वर्गात शिकणारा आणि सध्या मित्रांसोबत रूमवर राहणारा प्राणी, त्याने फोन केल्या केल्या लगेच धावत येणारा. पण फोन रूममध्येच राहिला होता आणि त्या अंधाऱ्या खोलीत जायची त्याची हिंमत होईना. तसे त्याचे लक्ष गेटवर उभ्या असलेल्या गार्ड मामाकडे गेले आणि तो त्यांच्या जवळ गेला. सुदैवाने त्याने कल्पेशचा नंबर पाठ करून ठेवला होता. मामा, मोबाईल देता का प्लीज, एक कॉल करायचा होता, घे ना बेटा. मग त्याने कल्पेशला फोन केला. दरम्यान गार्ड मामा खुर्चीवर जाऊन बसले. हॅलो, कोण, पलीकडून आवाज आला. अरे मी बोलतोय. मी कोण, तसा तर मी पण बोलतोय. अरे यार कल्पेश, मी तुषार. ओ काय मित्रा, कुठे आहेस, आणि हा नवीन नंबर वाटतं. काय भाई, तुम्ही आमिर माणसे आहात ना. अरे ते जाऊ दे, जेवण झाले का. नाही रे, तासाभरात निघायचा विचार आहे. मेसला नको जाऊ आज, मी माझ्याकडून तुला हॉटेलमध्ये नेणार आहे. वा, काय झाले भाई, आज इतका उदार कसा झालास तू. हॉटेल मधुबनवर रे, हॉटेल मधुबनवर ये, असे म्हणून त्याने कॉल बंद केला. मग तो निघाला. तसे मामा मागून ओरडले, ए माझा मोबाईल दे की. त्याने त्यांचा मोबाईल परत दिला. ती गोळी घेतल्यापासून त्याच्या आयुष्याचा सत्यानाश झाला होता. तिचा प्रभाव केव्हा संपणार, की हे सगळे आयुष्यभर पुरणार. छे, अशक्य. सुदैवाने हॉटेलकडे जाणारा रस्ता गजबजलेला होता. वाहनांची ये जा सुरू होती. काही तरुण तरुणी गप्पा मारत जाताना दिसत होते. काही मध्यमवयीन माणसे हसत गप्पा मारत जात होते. इथे काही विचित्र दिसणार नाही, किंवा त्या शेवाळलेल्या माणसाने हल्ला केला तरी अनेक लोक वाचवायला येतील याची त्याला खात्री होती. मजल दरमजल करत तो हॉटेलवर आला. कल्पेश तर आधीच त्याची वाट बघत होता. तो त्या टेबलाच्या दिशेने गेला आणि खुर्चीवर बसला. काय रे, किती वेळ लावलास, कल्पेश जरा चिडून म्हणाला. सॉरी यार. त्यांनी आपापली ऑर्डर दिली. जेवण आल्यावर ते शेवाळ तर नाही ना याची त्याने खात्री करून घेतली आणि पोटभर जेवण केले. काउंटरवर गेल्यावर त्याला आठवले की पाकिट तर तो घरीच ठेवून आला होता. काय माणूस आहेस रे तू, मला म्हणे तुला माझ्याकडून जेवण. आणि सॉरी ना यार. तुषार खजील झाला होता. आजचा त्याचा दिवस फारच वाईट गेला होता. ओ सॉरी, तुमचे पैसे एका माणसाने दिलेत, काउंटरवरचा माणूस डोक्याला हात लावत म्हणाला. व्हॉट. तुषार आणि कल्पेश सोबतच म्हणाले. हो, म्हणे की तुम्ही त्याचे नातेवाईक आहात आणि सॉरी बर का. पण त्यांचे नाव विचारण्याचे राहून गेले. पण त्यांच्या अंगाचा अगदी विचित्र, अगदी स्पष्ट सांगायचे तर शेवाळासारखा वास येत होता. काय सांगता, शेवाळाचा वास. विशेष आहे, कारण आज तुषारनेही शेवाळासारखेच काहीतरी खाल्ले ना. व्हॉट. अरे मी तर चायनीज खाल्ले ना, सोयाबीन चिली आणि व्हेज ट्रिपल राईस. तुषार धावत त्याच्या टेबलाजवळ गेला. त्याच्या ताटात हिरवे शेवाळाचे धागे दिसत होते. त्याने पिलेल्या ग्लासमध्येही हिरवे शेवाळ दिसत होते. आता तर त्यालाही तोंडात कडवट चव जाणवू लागली होती, शेवाळासारखी. तिथे एक मिनिटही न थांबता तो पळू लागला. गोळी देणारा रमन आणि त्याचा भाऊ रोहित या दोघांचा जीव घेतल्याशिवाय त्याला शांतता मिळणार नव्हती. कारण त्याला कळून चुकले होते की नक्कीच त्यांनी मुद्दाम असे काहीतरी त्याला दिले होते की त्यामुळे त्याच्या डोक्यावर गंभीर परिणाम झाला होता. नाहीतर खरोखर त्या गोळीमुळे भूत मागे लागले होते. पळता पळता तो थकला. गुडघ्यावर हात ठेवून वाकून उभा राहिला. जरा विश्रांती घेतल्यावर तो पुन्हा रमनच्या घराकडे जाऊ लागला.
त्या घराच्या दाराजवळ आल्यावर त्याने जोरजोरात हात मारून दरवाजा ठोठावला. रम्या, विजा, बाहेर या. आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. नीट पाहिले तेव्हा दिसले दरवाजाला कुलूप होते. सगळ्या तारा जोडल्या जाऊ लागल्या. सुरुवातीपासून रमणचे चांगले वागणे, त्याने मदत करणे, अनेकदा असेच पैसे देणे, म्हणजे काय ते हे सगळं त्या ड्रगची चाचणी करण्यासाठी चांगले वागत होते का? म्हणून मदत करून त्यांनी त्याचा विश्वास जिंकला होता का? तो पुन्हा त्याच्या फ्लॅटकडे निघाला. आता केवळ स्वतःवर विश्वास ठेवून, मन भक्कम ठेवूनच त्या रहस्यमयी प्रकाराचा सामना करता येणे शक्य होते. कुठेही गेला तरी तो माणूस त्याच्या मागे येणारच होता. आता चारही बाजूंनी अंधार होता. ज्या रस्त्याने दिवसाही कुणी जात नसे तिथे यावेळी कुणी असण्याची अपेक्षा करणे चुकीचेच होते. आणि त्याच्या कानांनी मागून कुणीतरी येत असल्याचा आवाज टिपला. त्याने स्वतःच्या चालण्याचा वेग वाढवला, तसा त्या मागच्या माणसानेही वाढवला. तो थांबला. हळूच मागे वळून बघितले तसा तो दचकलाच, कारण अगदी चेहऱ्याच्या समोर हिरवा चेहरा त्याला दिसला.